भारताचं सैन्याने जर एक स्ट्रॉंग पुश केला तर पाकिस्तानचे 2 तुकडे होऊ शकतात आणि तो भारताकडेच राहिला पाहिजे. त्याला काय मदत करायची असेल ते आम्ही करू. एकूण काय पाकिस्तानचा आम्ही चेंदामेंदा करणार आहोत आणि भारत आणि तालिबान एकत्र येऊन हे सगळं घडवून आणणार आहे. तालिबान हे पाकिस्तानचं हत्यार होतं, तेच आता भारत वापरून पाकिस्तानवरती हल्ला करायला निघालेला आहे. की तालिबानने सांगितलं आहे आम्हाला अमेरिका इथे नको, आम्हाला चीन इथे नको, भारत आमचा मित्र आहे, भारत इथे आला तर आम्हाला चालणार आहे. नमस्कार, महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साहिल आमरे व्हिडिओग्राफर आहेत. आत्ता आपण जर बातम्या बघत असलात तर पाकिस्तानमध्ये नुसता धुरळा उडतो आहे आणि पाकिस्तानचे तुकडे होण्याची घटिका अगदी जवळ आलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी याचं भाकीत केलं होतंच, परंतु ते इतक्या लवकर होईल असं मलाही तेव्हा वाटलं नव्हतं. परंतु परिस्थिती अशी झाली आहे की पाकिस्ताननी एक अशी विचित्र भूमिका घेतली आहे की त्यांनी जाऊन अफगाणिस्तानवरती हल्ला केला आहे, बॉम्बिंग केलं आहे अफगाणिस्तानवरती. कारण त्यांच्याकडे विमानदल आहे, अफगाणिस्तानकडे विमानदल पण नाही आहे आणि विमानविरोधी तोफा पण नाही आहेत. त्यामुळे जाऊन यांनी हल्ला केला. का केला हल्ला? तर त्यांच्या मते तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानमधली जी तालिबानची चळवळ आहे त्या चळवळीचा अध्यक्ष मेहसूद म्हणून जो आहे त्या मेहसूदला मारण्याकरता हा हल्ला केला. आता हा मेहसूद तिथे 2017पासून तो या चळवळीमध्ये आहे, ही जी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान चळवळ आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे तर ती संपूर्ण चळवळ ही पश्तून म्हणजे पठाण ट्राईबची आहे. तर त्या सगळ्या पठाणांना एकच मनामध्ये कायम अडकलेला गुंता होता की ड्युरॅंड लाईन म्हणून 1867मध्ये जी ब्रिटिश गव्हर्नर तेव्हाचा मॉर्टिमर ड्युरॅंड यांनी आखली होती आणि त्यांनी अफगाणिस्तानचं विभाजन केलं होतं आणि अफगाणिस्तानचा दक्षिण भाग त्यांनी कापून तो भारताला दिला होता. तेव्हाचा भारत अभंग भारत होता, तर तो भारताला दिला होता आणि वरचा फक्त अफगाणिस्तानमध्ये ठेवला होता. आता झालं काय की त्यावेळेला अफगाणिस्तानच्या राजाची शक्ती नव्हती की याच्याशी काहीतरी फाईट करेल. पुढे पार्टिशन झालं, पार्टिशनमध्ये भारत पाकिस्तान वेगळे झाले, त्यामुळे हा सगळा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आला आणि पाकिस्तान काही तो सोडायला तयार नाही आहे. तिथे बादशाह खान यांचं चळवळ होती, ती चळवळ गांधी आणि त्यांच्या सगळ्या चेलाचपाट्यांनी ती वाऱ्यावर सोडली. बादशाह खान स्वतः म्हणले की काँग्रेसने आम्हाला पठाणी टोळीवाल्या लांडग्यांच्या तोंडी टाकून स्वतः पळून गेले आणि तसंच झालेलं आहे. पण त्यानंतर त्यांना तुरुंगात ठेवलं. त्या खान अब्दुल गफ्फार खान यांना पाकिस्तान सरकारने अनेक वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांचा मुलगा होता खान वली खान, त्यालाही तुरुंगात ठेवलं आणि त्यांची चळवळ दडपून टाकली. पण ती अफगाणिस्तानातल्या पठाणांना अजिबात मंजूर नव्हती. त्यामुळे त्यांना ते ड्युरॅंड लाईन नकोच आहे. ते म्हणले की हा एकच देश आहे, दोन्ही बाजूला पठाण राहतात, तर मध्ये फाळणी कशी करता तुम्ही? ब्रिटिश सगळीकडेच फाळणी करायची आपल्याला माहिती आहे. आता झालं आहे काय की सुरुवातीला तरी पाकिस्तानच्या लोकांनी ठरवलं की या पठाणांचा वापर करून दहशतवादी कारवाया करायच्या. कारण रशियाने आक्रमण केलं होतं 1979मध्ये अफगाणिस्तानवर आणि रशियाला प्रतिकार करायला अमेरिकेने प्रचंड डॉलर्स ओतले. ते डॉलर्स पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांनी खाल्ले आणि उरलेल्या थोड्याशा डॉलरमध्ये त्यांनी या तालिबानची निर्मिती केली. तालिबानची निर्मिती जलालाबादात झालेली. जलालाबाद हे पेशावरपासून अगदी जवळ पण पाकिस्तानाच्या पलीकडे म्हणजे अफगाणिस्तानातलं गाव आहे. अफगाणिस्तानवाले तर म्हणतात की पेशावर आणि इस्लामाबाद हे सुद्धा सगळं आमचंच आहे. इस्लामाबादच्या जस्ट थोडं पुढे मरी म्हणून ज्या टेकड्या आहेत, मरगला हिल्स म्हणतात त्याला, त्या मरगला हिल्स सुद्धा आमच्याच आहेत असं ते सांगतात. आता ही तालिबानची चळवळ सुरू झाली आणि तालिबाननी कट्टरतेचा एक नवीन नमुना पेश केला आणि पाकिस्तानी लोकांना वाटलं की हे तालिबानचे लोक नंतर भारतावर सोडता येतील. आणि शेवटी काय झालं की तालिबानच्या लोकांनी अमेरिकेला हाकलून लावलं. अमेरिकेचे लोक अक्षरशः पाठीला पाय लावून पळाले. बागराम म्हणून जो त्यांचा मोठा एअरबेस होता, एअरबेस म्हणजे हवाई तळ, तो बागराम हा काबूलपासून 30 मैल उत्तरेला आहे. तो सगळा आहे तसाच सोडून हे पळून गेले. आहे तसा म्हणजे हो किती की यांच्या इथे डॉलर्सच्या गड्ड्या सेलोफेनमध्ये लपेटलेल्या होत्या, त्यासुद्धा त्यांनी नेल्या नाहीत आणि त्याच्यावर काडी टाकून त्याला आगसुद्धा लावली नाही. सगळी शस्त्रास्त्र सोडली आणि पळून गेले. पळून गेल्यानंतर तालिबाननी सगळ्याचा कब्जा घेतला आणि आता तालिबान तिथे राज्य करतं. आता काही लोक म्हणतात की तालिबान निवडणुकीने आलेले नाही, पण ते निवडणुकीने येण्यासारखे नव्हतेच. ते मुळात दहशतवादीच कौम आहे ती, त्यांनी ते केलेलं आहे. परंतु पाकिस्तानला जे वाटलं, बरं हे झाल्यानंतर इम्रान खानचं राज्य होतं तेव्हा पाकिस्तानात, त्यांनी उत्सवच केले.
नाचले सगळे, भांगडा नाचले की आता तालिबानचं राज्य आलं म्हणजे पाकिस्तानचंच राज्य आलं. कारण पाकिस्तानचा तुम्ही देश जर बघितला तर त्याला रुंदी फारशी नाही आहे. भारताचं सैन्याने जर एक स्ट्रॉंग पुश केला तर पाकिस्तानचे 2 तुकडे होऊ शकतात, उत्तरवरती आणि दक्षिण खाली. हे टाळण्याकरता पाकिस्तानला ज्याला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणतात, म्हणजे सामरिक खोली असं ज्याला म्हणतात, ती पाहिजे होती. ती त्यांनी अफगाणिस्तान निवडलं होतं की आमचे लोक अफगाणिस्तानामध्ये जाऊन लपतील आणि वेळ पडली की भारतावर पुन्हा हल्ला करू. आता परिस्थिती अशी झाली आहे की अफगाणिस्तान म्हणलं तुम्ही आमची कसली स्ट्रॅटेजिक डेप्थ घेताय, आम्हीच तुमचा देश स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून वापरू आणि आम्ही तुमची वाट लावू, अक्षरशः वाट लावू. कारण यांनी इतका नीच कार्यक्रम केलेला आहे पाकिस्तानी लोकांनी. अफगाणिस्तानच्या लोकांना गहू नव्हता, तालिबानच्या सत्ता आली तेव्हा कोणताही देश त्यांना मदत करीना, गहू खायला नव्हता. भारताने ट्रकच्या ट्रक भरून गहू पाठवला, तो जातो तर पाकिस्तानच्या मार्गाने, तो पाकिस्तानने तो अडवून धरला हो की देणार नाही तुम्हाला. तर हे विसरले नाहीत पठाण ही टोळी जी आहे ती विसरत नाही, अपमानही विसरत नाही आणि उपकारही विसरत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे वेळ येताच त्यांनी पाकिस्तानला आपली नखं काढून दाखवायला सुरुवात केली. आणि TTP ही जी पार्टी आहे, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, ही खरं पाकिस्तानातली पार्टी आहे. मेहसूद पण काबूलमध्ये राहतो, कारण पाकिस्तानात त्याला मारूनच टाकतील, तर त्याला मारायला म्हणून हे लोक काबूलवरती हल्ला त्यांनी केला आणि इथे जाहीर करून टाकलं तो मेला म्हणून. आणि साधारण अर्ध्या तासांनी तो रेडिओवरती बोलायला आला. तो म्हटला मला तर काही लागलंच नाही, कोणालाही काही लागलेलं नाही आहे, यांची एअर स्ट्राईक फुकट गेलेली आहे. आता गंमत बघा, एक तुम्हाला थोडंसं फिल्मी डायलॉग सांगतो. आज अमिताभ बच्चनचा वाढदिवस आहे, मला वाटतं 80-81 वर्षाचा झाला तो. अमिताभ बच्चनचा एक सिनेमा होता कालिया. त्या कालिया सिनेमातला एक डायलॉग आहे की दुश्मन को अगर मारना हो तो उसी के हथियार से उसे मारो. हा एक डायलॉग सिनेमातला. भारताने बहुतेक तो डायलॉग अगदी सही घेतलेला आहे. तालिबान हे पाकिस्तानचं हत्यार होतं, तेच आता भारत वापरून पाकिस्तानवरती हल्ला करायला निघालेला आहे. म्हणजे झालं असं की भारताची एकूण अफगाणिस्तानामधली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सबंध, तिथे हॉस्पिटल बांधलं, त्यांची पार्लमेंट बांधली, त्यांच्या इथे धरणं 2 मोठी बांधली, त्यांना पॉवर प्रोजेक्ट्स करून दिले आणि गहू वगैरे जेव्हा खायच्या वस्तू पुरवल्या. त्यामुळे भारतावरती त्यांचं प्रेम आहे अफगाणांचं आणि पाकिस्तानचा ते द्वेष करतात. तर त्यांनी काय केलं की भारताने त्या तालिबानचं जे शस्त्र म्हणून पाकिस्तानने वापरलं होतं तेच आता पाकिस्तानवर उलटवलं आहे. आणि ते कसं उलटवलं आहे तर त्यांचे विदेश मंत्री मुत्ताकी म्हणून जे आहेत, अमीरुल्लाह मुत्ताकी, ते मुत्ताकी परवा भारतात आलेले आहेत. 7 दिवसाचा त्यांचा दौरा आहे आणि ते इथे येऊन एस जयशंकर आपले विदेश मंत्री यांना बंगळुरूमध्ये भेटले, त्यानंतर अजित डोवाल यांना ते भेटलेले आहेत. आणि आता तर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही, कारण मुत्तकी इथे आले ते सहन न होऊन मुनीरनी त्यांच्यावरती तिथे बॉम्बिंग केलं काबूलला, की असे कसे तुम्ही भारताला मदत करताय. तर मुत्तकीने स्पष्ट सांगितलं आहे की आम्हाला बागराममध्ये भारत हवा. आता बागराम काय आहे ते तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलं बागराम हा हवाई तळ आहे आणि रशियाने तो पहिल्यांदा बांधला. 1950 साली रशियाने तो तिथला रनवे वगैरे बांधून दिला. पण अमेरिकेने तो खूप वाढवला, इतका वाढवला की अमेरिकेचे 10,000 सैनिक तिथे राहायचे. विचार करा, 10,000 सैनिक राहायचे, काम करायचे, म्हणजे केवढा मोठा तो तळ असेल. आणि काबूलच्या अगदी जवळ आहे. तर तो तळ ट्रम्पना पाहिजे. ट्रम्प म्हणले आम्हाला तो तळ परत द्या, कारण त्यावेळेला आमची लोकं पळून गेली, कारण जो बायडनचं राज्य होतं, जो बायडनला काही अक्कल नव्हती आणि त्यांनी तो तळ सोडला. आम्हाला तो परत हवा आहे. तालिबानने त्यांना सांगितलं मिळणार नाही. इतकंच नाही तर अमेरिकन माणसांनी जर अफगाणिस्तानात पाय ठेवला तर त्याला जिवंत परत जाऊ देणार नाही अशी धमकीच दिली तालिबाननी. आता पंचायत काय झाली की आता हा तळ कसा मिळवायचा. बरं, तो का पाहिजे तळ, कारण त्या तळाचं तुम्ही जर नकाशावरती तो बघितलात बागराम, तर त्या बागरामपासनं चीनचा लोपनूर म्हणून तिबेटमध्ये जर अण्वस्त्र चीननी ठेवलेली आहेत आणि त्यांची रिसर्च लॅबोरेटरी आहे ती फार जवळ आहे. आणि तिथनं चीनवर लक्ष ठेवता येतं, तिथनं पाकिस्तानवर लक्ष ठेवता येतं, तिथनं इराणवरती लक्ष ठेवता येतं. आणि तिथल्या तळावरनं जर अमेरिकेकडे खरंच तो तळ असला तर तिथनं ड्रोन उडवून ते सगळ्यांचा सत्यानाश करू शकतात. म्हणून अमेरिकेला तो पाहिजे. अमेरिकेला द्यायला तालिबान तयार नाही, कारण तालिबानने अमेरिकेकडनंच तो हिसकावून घेतला आहे. त्यांना ते कसं देतील. तर त्यामुळे तालिबानने सांगितलं की देत नाही तुम्हाला. आता परिस्थिती काय झाली आहे ते तुम्हाला सांगतो की तालिबानने सांगितलं आहे आम्हाला अमेरिका इथे नको, आम्हाला चीन इथे नको, भारत आमचा मित्र आहे, भारत इथे आला तर आम्हाला चालणार आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण ज्या अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट अशी आहे की भारत आपलं सैन्य दुसऱ्या देशात ठेवू शकत नाही. पण त्याच्यात एक अपवाद आहे त्या कलमामध्ये की युनायटेड नेशननी जर सैन्य मागितलं तर भारताला ते ठेवता येतं. आज मी तिला युनायटेड नेशनमध्ये भारताचे पीस कीपिंग सर्व्हिसचे 8,000 ते 14,000 सैनिक आहेत.
आता युनायटेड नेशन आपलं पीस कीपिंगचं गुंडाळतं आहे सगळं आणि ते सैनिक परत बोलवत आहे. आता हे सैनिक भारत सहजी बागरामला ठेवू शकेल. बागराम काय आहे ते नाव कसं गमतीदार वाटतं की नाही बागराम. त्याचं खरं नाव होतं BIGRAM, बिग्रम. ते खरं विक्रम नाव होतं. तिथे जो राजपुत्र होता त्याचं नाव विक्रम होतं. त्या विक्रमच्या नावाने तो तळ होता. तळ म्हणण्यापेक्षा तिथली जमीन आणि तिथे त्याचं राज्य होतं. त्या विक्रमचा अपभ्रंश बिग्राम झाला आणि बिग्रामचा पुढे बागराम झालेला आहे. तर त्या बागराममध्ये आता त्यांनी सांगितलं आहे, मुत्ताकींनी सांगितलं आहे की तुम्ही तिथे या, तुम्ही तिथे बसा, आम्ही तुम्हाला काहीही त्रास देणार नाही, उलट तुम्हीच आम्हाला सगळी मदत कराल. कारण अफगाणिस्तानला समुद्रकिनारा नाही आहे ना. अफगाणिस्तानला कुठलीही मदत पाठवायची तर एक म्हणजे रेल्वे आणि नाहीतर विमान. आता विमान आणायचं तर त्याला विमानतळ लागतो चांगला. तर बागराम हा उत्तम विमानतळ आहे. बागरामला तऱ्हेतऱ्हेची अँटी एअरक्राफ्ट गन, वेगळ्या वेगळे मिसाईल हे सगळं ठेवता येतं. त्यामुळे पाकिस्तान जे कधी डोकं फिरलं की अफगाणिस्तानवरती बॉम्बिंग करतं त्याच्याकरता भारत आता तिथे ब्रह्मोस मिसाईल लावणार अशा बातम्या आहेत. एकदा ब्रह्मोस आणि भारताचे इतर नाग आणि आकाश आणि हे सगळं तिथे जर येऊन बसलं तर पाकिस्तानची हिंमतच होणार नाही पुढे येण्याची. हा तर एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की बागराममध्ये बसल्यानंतर त्याच्या उत्तरेला अफगाणिस्तानची एक वाखान नावाची छोटीशी 10 किलोमीटर चिंचोळी पट्टी आहे आणि त्या वाखानच्या पलीकडे चीन आहे. चीन आहे, उझबेकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे. उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तानामध्ये प्रचंड गॅस आणि नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे आहेत. त्यामुळे वाखानमधनं पाईपलाईन आणायची, ती गिलगिट बाल्टिस्तानात आणायची. गिलगिट बाल्टिस्तान जे पाकिस्तानने बळकावलं असलं तरी कालच मुत्ताकींनी सांगितलं की गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा भाग आहे, हे आम्हाला मंजूर आहे आणि तो भारताकडेच राहिला पाहिजे. त्याला काय मदत करायची असेल ती आम्ही करू. एकूण काय पाकिस्तानचा आम्ही चेंदामेंदा करणार आहोत आणि भारत आणि तालिबान एकत्र येऊन हे सगळं घडवून आणणार आहेत. याचा अर्थ असा की वाखान कॉरिडॉर आपल्याला वापरता येईल आणि तिथून आपल्याला गॅस आणि ऑइल याच्या पाईपलाईन भारतामध्ये आणता येतील आणि काश्मीरच्या थ्रू त्या आपण भारतामध्ये आणू. हा मोठा पट मांडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित डोवाल, S जयशंकर, राजनाथ सिंग या सगळ्यांनी एवढा मोठा पट मांडला आहे आणि एवढ्या मोठ्या खेळ्या केल्या आहेत की आता पाकिस्तानला पण सगळ्या बाजूनी चेचतो आहे. दक्षिणेला बलुचिस्तान त्यांना मारत आहे, पश्चिमेला. नंतर समुद्राकडनं कराचीवरती आपण नेव्हल हल्ला कधीही करू शकतो. कराचीची आता तिथे पाचावर धारण बसलेली आहे. बलुचिस्तानमधनं त्यांना त्रास होतो आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये TTPचे लोक त्यांना मारत आहेत. POKमधल्या लोकांनी प्रचंड प्रमाणावर आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे POK आता त्यांच्या हातात न जाणार आहे. POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात, तो भाग तो त्यांच्याकडनं चालला आहे. POKमध्ये त्यांचे पॉवर जनरेशन स्टेशन आहे, त्यामुळे ती जातील. कालच लाहोरमध्ये 8 तास वीज नव्हती. कारण हे सगळं आता इतकं अस्थिर झालेलं आहे आणि हे कमी म्हणून पाकिस्तानामध्ये जी कट्टर चळवळ आहे, तहरीक-ए-लब्बैक पार्टी, तहरीक म्हणजे चळवळ, लब्बैक म्हणजे मी ईश्वराजवळ आहे, म्हणजे अत्यंत कट्टर असे मुसलमान जे आहेत तिथले पाकिस्तानातले, ज्यांना मुनीर आणि शहबाज शरीफ यांनी जाऊन गाझाची जी मांडवली केली ट्रम्पशी ती अजिबात आवडलेली नाही आहे. त्याकरता त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. आजच्या घडीला इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडी या सगळीकडे इंटरनेट बंद आहे. त्यांचे प्रचंड मोर्चे तिथे चाललेले आहेत. उद्या ते लाँग मार्च करून लाहोरहून इस्लामाबादला जायचे. त्यांनी येऊ नये म्हणून रस्त्यावरती कंटेनर टाकलेले आहेत. हे याला ते काही जुमानणार नाही आहेत. त्यांच्या पोलीस आणि सैन्य आणि रेंजर्स या सगळ्यांची झटापटी चालल्या आहेत. त्यांची माणसं मेली आहेत, त्यांची माणसं जखमी झाली आहेत. तुम्ही जर व्हिडिओज बघितले तिथले तर त्यांनी पोलिसांवर डायरेक्ट हल्ला सुरू केला, कारण तेही शस्त्रधारीच आहेत. हो, हे कट्टर मुसलमान ते शस्त्रधारीच आहेत. त्यामुळे पाकिस्तान आतून उसळत चाललेला आहे, आतून तो फुटणार आहे. बाहेरचे मी तुम्हाला सांगितलंच की बलूच लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळं होऊ पाहतो आहे. सिंधू देश त्यांनाही पाकिस्तानपासून वेगळं व्हायचं आहे. उत्तरेला खैबर पख्तूनख्वा त्यांच्यापासून वेगळं होऊ पाहतो आहे. आणि हे सगळं चालू असताना मुनीर कुठे गेला आहे तर मुनीर लपून बसला आहे. कारण मेहसूदवरती जेव्हा मुनीरने हल्ला करवला तेव्हाच त्यांनी शपथ खाल्ली की आम्ही मुनीरचा काटा काढू. त्यामुळे मुनीरला आता कोण मारेल याच्यामध्ये नुसती शर्यत चाललेली आहे की TTPवाले लोक मारतील का त्याचेच तहरीक-ए-लब्बैकवाले मारतील, कारण कोणालाच मुनीर आता नको आहे. त्यामुळे मुनीर जीव वाचवायला कुठेतरी लपून बसला आहे. त्याला सवय लपून बसण्याची. ऑपरेशन सिंदूरच्या काळात तुम्हाला माहिती आहे तो बंकरमध्ये जाऊन बसला होता, तो बाहेरच आला नव्हता. तर पाकिस्तानची आता अवस्था अत्यंत गंभीर झालेली आहे. मला जे बऱ्याच तुमच्यासारख्या लोकांनी प्रश्न विचारले त्याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला, तुम्ही सारखे पाकिस्तान तुटेल सांगता, कधी तुटेल हे सांगत नाही. माझ्या मते दिवाळी आणि दिवाळीच्या नंतरच्या काही दिवसात तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल की पाकिस्तान आहे तसा राहिलेला
नाही. आता एकच प्रश्नाचं उत्तर देतो आणि हा व्हिडिओ थांबवतो. बरेच लोकांनी एक विषय काढला की तालिबान एक कट्टर आहेत, ते तिथल्या स्त्रियांना चांगली वागणूक देत नाहीत, याव आणि त्याव, तर त्यांची आपण मदत घ्यावी का? त्यांना सांगण्याचं असं आहे की पूर्वी जेव्हा पाकिस्तानामधनं आपल्याकडे 38,000 प्रेतं आली पार्टिशनच्या वेळेला, फाळणीच्या वेळेला, तेव्हा आपले मोहनदास करमचंद गांधी हे पाकिस्तानला 55 कोटी द्या नाही तर मी उपास करतो म्हणून बसले होते, म्हणून गोडसेंना त्यांना मारायला लागलं. इतका मूर्खासारखा निर्णय त्या माणसांनी घेतला होता. आता भारत तो गांधींचा भारत राहिलेला नाही आहे. आम्हाला शत्रूला मारायला कोणाचीही मदत घ्यायला काहीही वाटत नाही. तालिबानच्या लोकांनी त्यांच्या स्त्रियांची अवस्था गंभीर केली तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्याकरता आम्ही लढणार नाही. बरं, हे जे लोक तालिबान असं करतं म्हणतात ना, ते भारतातल्या मुस्लिम स्त्रियांची जी अवस्था वाईट झालेली आहे त्याच्याबद्दल शब्द काढत नाहीत हो. हे सगळे दोगले लोक आहेत, दुटप्पी वागणारी लोक आहेत. ही विपक्षी दल म्हणजे सगळा नुसती बजबजपुरी माजलेली आहे. आता त्यांचेही दिवस भरत आलेले आहेत. असं वाटत नाही की त्यांना काही पुढे कुठे मिळेल. आणि आपल्याला चांगली बातमी, लवकरच पाकिस्तान हा डिसइंटिग्रेट होईल, 4 तुकड्यामध्ये वाटला जाईल आणि पंजाब फक्त उरेल. त्या पंजाबला केव्हाही गुंडाळता येईल अशा परिस्थितीत येऊन पोचलेलं आहे. सगळीकडनं पाकिस्तानवर हल्ला झाला आहे. शहबाज शरीफ, मुनीर, बिलावल भुट्टो तर दिसतच नाही आहे, झरदारी त्यांचा प्रेसिडेंट दिसतच नाही. या सगळ्यांचे परदेशी इस्टेटी आणि बंगले आहेत, हे सगळे आता पळून परदेशी जातील. तिथेही ते वाचतील असं मला वाटत नाही. आणि इकडे ट्रम्पने त्यांच्यावरती आता मोठं हे फोडलेलं आहे, कारण ट्रम्पची शिफारस कोणी यांनी केली होती की त्याला नोबेल द्यावं. नोबेल त्याला मिळालेलं नाही आहे, त्यामुळे तो भयंकर भडकलेला आहे आणि त्याचा पहिला राग पाकिस्तानवरती निघाला आहे. पाकिस्तानने सांगितलं होतं ट्रम्प आम्हाला ती मोठी मिसाईल देणार आहे, ती एमरॅम मिसाईल ही खरोखरच फार मजबूत आहे आणि त्याला भारतावरती ते मिसाईल मारतील अशी त्यांची इच्छा होती. अमेरिकेने दूतावासाने सांगितलेलं आहे आम्ही त्यांना काही मिसाईल वगैरे देणार नाही आहे. हे पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. दुसरी गोष्ट, चीनने पाकिस्तानचा नाच सोडला आणि ट्रम्प आता चीनच्या मागे लागला आहे. त्यांनी 125% टॅरिफ चीनवर. ट्रम्पचंही डोकं काही ठिकाणावर आहे असं दिसत नाही. एकूण भारताकरता या सगळ्यात चांगल्या बातम्या आहेत. नुकतीच बर्मामध्ये सुद्धा भारताला एंट्री मिळालेली आहे. कोको आयलंड जे बांगलादेशने बर्माला दिलं होतं ते आता आपलं बर्मानी म्यानमारनी कोको आयलंड जे चीनला दिलं होतं तिथं चीन आपली जागा खाली करत आहे. भारताच्या दृष्टीने चांगल्या बातम्या आहेत. या दिवाळीत आपल्याला काहीतरी खूप चांगली बातमी मिळेल अशी आपण आशा करूया, त्याकरता प्रार्थना करूया. आपल्या सर्वांना याबद्दलच्या शुभेच्छा देऊन मी माझा हा व्हिडिओ संपवतो. थोडासा लांबला आहे व्हिडिओ, पण घटना इतक्याच वेगाने बदलत आहेत, इतकी स्फोटक परिस्थिती आली आहे. दुश्मन को मारना हो तो उसी के हथियार से उसे मारो, ही गोष्ट आता आपण केलेली आहे. बघूया पुढे काय काय होतं ते, पुढे काय काय होईल ते सगळं मी आपल्या पुढे मांडणारच आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपण आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या. नमस्कार आणि धन्यवाद.